नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या वितरणासंदर्भामध्ये आपला आजचा व्हिडिओ आहे. तुमच्या बऱ्याच कमेंट मला आलेल्या आहेत आणि सगळ्यांना माहितीच आहे मी गेले होते तामिळनाडूला. तर कालच मी तामिळनाडूवरनं आले आहे घरी पुण्यामध्ये आणि तसे मी भरपूर व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत. तर तुम्ही तेही व्हिडिओ पहा. भरपूर माहिती दिलेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या योजनांची. तर ते पण व्हिडिओ नक्की पहा. आता आपण मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात बोलणार आहोत. तर मार्च महिन्याचा हप्ता जो आहे, जसं तुम्ही मला कमेंट करताय की ताई कधी येणार आहे मार्च महिन्याचा हप्ता, कधी येणार आहे मार्च महिन्याचा हप्ता. तर आज आहे बुधवार, 22 तारीख आहे आज, बरोबर. तर आज 22 तारखेला आपल्या मंत्रिमंडळाची बैठक असते, म्हणजे आहे. तर आज 22 तारखेला बघूया आपण की काही मंत्रिमंडळामध्ये काही निर्णय होतो का आपल्या मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. तसं तर आपल्याला या 1-2 दिवसामध्ये जी आर येणं अपेक्षितच आहे, तरच आपल्याला या महिन्याच्या एंड पर्यंत हे वितरण होईल. सगळ्यांनाच माहिती आहे जी आर आल्यानंतर 2-4 दिवस लागतात वितरणाला, बरोबर ना. तर अजून तर जी आर आलेला नाही, पण मला असं वाटतं की आज जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्याच्यामध्ये जर काही निर्णय झाला तर नक्कीच आपल्याला आज किंवा उद्या जी आर येईल. आणि जर जी आर आला तर मग आपल्याला 2-3 दिवसामध्ये वितरण होईल. म्हणजे साधारण आपल्याला आपण समजूया की 25 तारखेच्या नंतर हे वितरण होईल. जर आज जी आर आला 22 तारखेला तर 22, 23, 24 तर 25, 26 ला बाकी मागच्या महिन्यात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मागच्या महिन्याचं जे वितरण झालं होतं फेब्रुवारी महिन्याचं मार्च महिन्यामध्ये जे वितरण झालं होतं आपल्याला ते लास्ट मंथ एंडला झालं होतं, म्हणजे साधारण 29, 30, 1 तारखेला झालं होतं, बरोबर ना. तर आता जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही. पण आज जसं मी मगाशी बोललीये की मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज जर निर्णय झाला तर आपल्याला जी आर येईल. आणि सगळ्यांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना, जी आर आल्याशिवाय वितरण होत नाही आपल्या या योजनेच्या अंतर्गत, बरोबर. आणि जोपर्यंत जी आर होत नाही तोपर्यंत आपण वितरणासंदर्भात काही सांगू शकत नाही. जसं जी आर आला अशी माहिती येईल त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की वितरण कधी होणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या दर महिन्याच्या हप्त्याची तारीख जी आहे पहिल्या जी आरच्या अनुसार, तर ती तारीख आहे 15. दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला या वितरणाची अपेक्षा आहे किंवा हे वितरण झालं पाहिजे. पण आता तसं होतच नाहीये. अगोदर तर 10 तारखेच्या आत वितरण व्हायचं, नंतर 15-16 तारखेच्या आत वितरण व्हायचं. पण आता हे वितरण मंथ एंड म्हणजे दर महिना अखेरला हे वितरण होत आहे. म्हणजे बघा आता मार्च महिन्याचा हप्ता आहे ना, तो आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये मार्च एंडिंग पर्यंत येणार. असं न होता दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपल्या मार्च महिन्याचं जे वितरण आहे ते होणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि सरकारला याच माध्यमातून आता मी विनंती करत आहे की 15 तारखेपर्यंत हे वितरण करावं. बऱ्याच महिलांना या 15 तारखेपर्यंत या 1500 रुपयाची खूप आवश्यकता असते वेगवेगळ्या त्यांच्या माध्यमातून. त्यामुळं या योजनेच्या अंतर्गत 15 तारखेपर्यंतच हे वितरण करावं हीच अपेक्षा व्यक्त करते. ह्याच्यामध्ये केवायसीचा मुद्दा माझ्या समोर सारखं सारखं येत आहे की ताई केवायसी झाली नाही, काहीतरी करा ना, काहीतरी करा ना, व्हिडिओ बनवा ना. तर केवायसी संदर्भामध्ये मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत ज्या महिलांची केवायसी झालेली नाही. आलं का लक्षात. तर आजही एक व्हिडिओ मी केवायसीचा शेअर करते. तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ शेअर करा. मी तुम्हाला विनंती करत असते की आपले जेवढेही व्हिडिओ आहेत ते शेअर करत जा. त्याला एकही रुपया लागत नाही. तुमच्या कामाचे व्हिडिओ नसतील, तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर ज्या लोकांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना तरी तो लाभ मिळेल, बरोबर ना. तर हीच एक आजची माहिती होती आपल्या मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. बाकी मार्च महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार आहे, एकही हप्ता आला नाही, या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा की मार्च महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार आहे, बरोबर ना. आत्ताचा व्हिडिओ फक्त मार्च महिन्याचं वितरण कधी होणार आहे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आज जर जी आर आला तर आपल्याला वितरण 2-4 दिवसामध्ये नक्की होईल. बाकी तर सगळे अपडेट आल्यानंतरच तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.